मित्रांनो, शेतामध्ये खतं तर टाकून झाली आहे, पण अजूनही पिकांची पाहिजे तशी वाढ होत नाहीये. पाहिजे तसा प्रभाव, पाहिजे तसा फरक आपल्या पिकामध्ये दिसत नाहीये. तर तुम्ही वापरू शकता फुलविक ॲसिड. हे फुलविक ॲसिड काय आहे? तर मित्रांनो, फुलविक ॲसिड हे आपल्या पिकासाठी झटपट काम करणारं एक बूस्टर आहे, जे आपल्या पिकासाठी टॉनिक आणि ट्रान्सपोर्टर या दोन्ही मुख्य भूमिका बजावतं आणि त्यामुळे याचा चांगला फायदा आपल्या पिकाला होतो. मित्रांनो, आपण आज या फुलविक ॲसिडचे मुख्य कामं बघणार आहोत, जे की आपल्या पिकासाठी ते करत असतं. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, फुलविक ॲसिडचे नेमके मुख्य कामं काय आहेत? तर मित्रांनो, नंबर 1, अन्न खेचून आणणं. बऱ्याचदा आपण आपल्या शेतामध्ये खतांची टाकणं करत असतो. खतं आपण फेकत असतो. पण हे खतं डायरेक्टली आपल्या पिकांपर्यंत पोहोचत नाही. ते आजूबाजूला पडतात आणि त्याचं शोषण आपलं पीक करू शकत नाही. आणि तसेच विविध घटक, अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये असतात. त्याचंही शोषण आपलं पीक चांगल्या पद्धतीचं करू शकत नाही. अशा वेळेला हे फुलविक ॲसिड या घटकांचं आणि त्या खतांचं एकत्रीकरण करून त्यांना आपल्या पिकाच्या मुळापर्यंत देऊन पोहोचवतं. त्यामुळं त्याचं शोषण आपलं पीक चांगल्या पद्धतीचं करू शकतं आणि त्याचा चांगला फायदा आपल्या पिकाला होतो. नंबर 2, तणाव सहन करण्याची शक्ती. मित्रांनो, बऱ्याचदा कडाक्याची थंडी पडली आहे किंवा ऊन पडलंय किंवा अति जास्त पाऊस आलाय, तर या कंडिशनमध्ये, या सिच्युएशनमध्ये आपल्या पिकाला ताण सहन होत नाही. त्यामुळे आपले पिकंही मरायला लागतात. अशा वेळेला ताण सहन करण्याची शक्ती जी आपल्या पिकाला मिळते, ती हे फुलविक ॲसिड देण्याचं काम करतं. त्यामुळं हा ताण आपल्या पिकाला सहन होतो. नंबर 3, पांढऱ्या मुळ्यांची वाढ. मित्रांनो, आपल्या पिकाला 2 पद्धतीची मुळं असतात. एक मेन स्ट्रीम असतं, जे खोलवर जमिनीमध्ये जातं आणि दुसरे असतात आजूबाजूला पसरलेली पांढरे मुळं. हीच ती पांढरी मुळे जी विविध अन्न घटक शोषून आणतात, खतं शोषून आणतात, पाणी शोषून आणतात आणि आपल्या पिकांपर्यंत पोहोचवतात. तर मित्रांनो, या पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होणं हे काम फुलविक ॲसिड चांगल्या पद्धतीचं करतं. आणि नंबर 4, आपल्या पिकामध्ये हिरवळपणा आणणं. मित्रांनो, आपल्या पिकाची जे पानं आहे, त्या पानांमध्ये नवीन हरित द्रव्यांची निर्मिती करण्याचं काम हे फुलविक ॲसिड घडवून आणतं. त्यामुळं आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीचे हिरवळपणा आणि चकाकी मिळते. तर मित्रांनो, हे झाले काही मुख्य कामं जे की फुलविक ॲसिड आपल्या पिकामध्ये करत असतं. हे फुलविक ॲसिड तुम्ही आपल्या शेतामध्ये वापरू शकता. वापरताना कशा प्रमाणात वापरावं? मित्रांनो, जर तुम्ही त्याचा स्प्रे घेणार असाल, फवारणी घेणार असाल, तर तुम्हाला ते 25 ते 30 ml प्रति 15 लिटर टाकी या प्रमाणात मिक्सचर करून तुम्हाला त्याची फवारणी आपल्या पिकामध्ये घ्यायची आहे. आणि जर तुम्ही ठिबकद्वारे ड्रिचिंग करणार असाल, तर तुम्हाला 1 लिटर प्रति एकर अशा प्रमाणामध्ये ते तुम्ही ठिबकद्वारे आपल्या शेतामध्ये सोडू शकता. तर मित्रांनो, फुलविक ॲसिड हे चांगल्या पद्धतीचं काम आपल्या पिकासाठी करतं आणि आपल्या पिकासाठी ते एक पद्धतीचं बूस्टर, टॉनिक आणि ट्रान्सपोर्टर म्हणून काम करतं. तर तुम्ही वापरू शकता फुलविक ॲसिड तुमच्या शेतामध्ये. आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.